मी माझ्या बायकोच्या प्रेमासाठी सगळं काही सहन करू शकतो, चपला पॉलिश करणं असो. इतकंच काय, मी माझ्या सासूबाईंची बोलणी देखील हू की चू न करता एका खमक्या पुरुषासारखी ऐकतो. आणि दुसरीकडे माझं एक दुहेरी आयुष्य देखील आहे. माझा एक विलक्षण भूतकाळ आहे जो सतत माझ्या समोर येत असतो आणि माझी गोष्ट अजूनच गुंतागुंतीची बनवत असतो. आयुष्यात कितीही संकट आली, कितीही दुःखाचे क्षण आले, तरी मी हिम्मत सोडत नाही. मी माझ्या अनिकाच्या प्रेमासाठी सतत पुढे चालत राहतो, सगळ्या अडचणींवर मात करत. ड्रायव्हर नक्ष कुठे मेलेत हे सगळे कुणास ठाऊक. नेमक्या कामाच्या वेळी हे सगळे गायब होतात. नक्षचा पण काही उपयोग नाही. अनिका ड्रायव्हर सोबत आपल्या नवऱ्याला नक्षला देखील बडबडत असते आणि तेवढ्यात तिथे नक्ष हजर होतो. अनिका, मी त्या रमणीक भाईंच्या दुकानात गेलो होतो, पण तो म्हणाला की तुझा ज्वेलरी सेट अजून तयार नाहीये, काही दिवस लागतील. माफ करा मॅडम, मला उशीर झाला. पुन्हा असं होणार नाही. तुमच्याकडून एकही काम वेळेत होत नाही ना? कधी कधी वाटतं की मीच तुमची नोकर आहे आणि तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक. आता काय माझं तोंडच बघत राहणार आहात? अजून किती काम चुकारपणा कराल? हे म्हणताना अनिका नेमकी नक्षकडे पाहते आणि नक्ष शर्मेने मान खाली घालतो आणि सोबत ड्रायव्हर देखील. माफ करा मॅडम, खरंच सॉरी. सॉरी? माय फूट. अनिका रागावून तिची बॅग घेत तिथून निघत असते, तर नक्ष पुढे होऊन तिची बॅग धरायला जातो. दे अनिका तुझी बॅग. तेवढ्यात ड्रायव्हर पुढे होत अनिकाकडून तिची बॅग घेतो. नक्षला अशा अपमानाची आता सवय असते. नक्षच्या लक्षात येतं की अनिका तिची एक फाईल तिथेच विसरून गेली आहे. नक्ष आपलं वाईट वाटणं बाजूला ठेवत लगेच ती फाईल घेऊन अनिकाच्या मागे मागे जाऊ लागतो. नक्ष हॉल मधल्या पायऱ्या उतरत भरभर अनिकाच्या मागे जात आहे. तेवढ्यात तिथे बसलेल्या भाग्याचं लक्ष नक्षकडे जातं. भाग्या म्हणजे अनिकाची चुलत बहीण. भाग्या क्रूरपणे हसत नक्षच्या वाटेत पाय टाकत नक्षला खाली पाडते आणि नक्षचा तोल जाऊन तो सरळ त्याच्या सासूला म्हणजे चित्राला जाऊन धडकतो. नक्षच्या धडकीमुळे ती चहा चित्राच्या साडीवर सांडते आणि चित्राचा पारा चढतो. ओ माय गॉड, हा माणूस जीव घेईल एखाद्याचा. माफ करा, मला नाही दिसलं, पण मी जरा घाईत होतो. अनिकाला ही फाईल द्यायची होती. अच्छा, तुम्हाला तर दिसलंच नाही. तर मी तर या घरातच राहत नाही ना, तुम्हाला दिसणार कशी मग? फक्त तुम्हीच राहता इथे, नोकर असून मालकासारखे. मोठी आई, ही तर किती महागातली साडी आहे, पूर्ण खराब झाली आहे आता तर. भाग्या नेहमीप्रमाणे आगीत तेल टाकत असते, मात्र नक्षचं लक्ष परत आलेल्या अनिकाकडे जातं. अनिका, ही घे तुझी फाईल. अनिका नक्षचं तोंडही न पाहता ती फाईल घेऊन निघून गेली. हा आहे देशमुख घराण्याचा राजेशाही वाडा आणि त्यांच्या घरात राबणारा नक्ष म्हणजे देशमुखांचा घर जावई. देशमुखांच्या घरी कुठल्याही घरात होतात तसेच वाद होत असतात, मात्र इथे चूक कोणाचीही असो त्याचं खापर अखेर नक्षवरतीच फोडलं जातं आणि नक्ष देखील ते मुकाट्याने सहन करत असतो. एक धड काम होत नाही तुमच्याकडून जावाई बापू, सगळं आम्हीच करायचं का? मग तुम्ही घरातले पुरुष असून उपयोग काय? काय दुर्बुद्धी सुचली अनिकाच्या बाबांना आणि त्यांनी अनिकाचं लग्न नक्षशी लावलं आणि आमच्या गळ्यात ही धोंड पडली. तेवढ्या टीव्हीवर बातमी चालू होते ज्याने घरातल्या सगळ्यांचे कान टवकारतात. ब्रेकिंग न्यूज. सूत्रांकडून मिळणाऱ्या बातमीनुसार कोल्हापूरच्या प्रसिद्ध निंबाळकर ग्रुपच्या नेतृत्वाबद्दल सध्या वाद चालू आहेत. अगं, हा निंबाळकर ग्रुप नुसत्या कोल्हापुरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. खूप मोठा व्याप आहे त्यांचा आणि त्यांच्याकडे वाद चालू आहेत. आपण तर त्यांच्याशी बिझनेस करणार होतो. हेच सगळं ऐकून नक्ष विचारात पडला होता, मात्र तो चिंतेत दिसत नव्हता. बोला यशवर्धन साहेब. दुसरीकडे यशवर्धन नक्षचा आवाज ऐकताच 2 क्षण दचकला, पण मग तो प्रेमाने बोलू लागला. कसा आहेस नक्ष बाळा? खूप आठवण येत होती. हा, 2.5 वर्षात एकदाही आली नाही वाटतं. खर तर नक्षची ही प्रतिक्रिया ऐकून यशवर्धन चिडला होता, ओपन तरी तो आवंढा गिळत प्रेमाने बोलू लागला. असं नाहीये नक्ष बाळा,
गेली 2.5 वर्ष मी तुझी आठवण काढून खूप वेळा रडलोय. मला ठाऊक आहे घडलं ते घडायलाच नको होतं, पण तरीही असा एकही दिवस गेला नसेल जेव्हा मला जे घडलं त्याचा पश्चाताप झाला नसेल. यशवर्धनच्या बोलण्यावर नक्षचा अजिबात विश्वास बसत नव्हता. तुम्ही का कॉल केलाय ते लक्षात येतंय माझ्या. बातम्या मीही पाहतो यशवर्धन साहेब. नाही नक्ष बाळा, मला तुमचं तोंड देखील पाहायचं नाहीये. असं म्हणू नकोस नक्ष. तुला मला भेटण्याची इच्छा अजिबात नाहीये का? पण माझी तरी इच्छा आहेच रे तुला भेटण्याची. माझी शेवटची इच्छा समज ही. शेवटची इच्छा? यशवर्धननं नेमकं वर्मावर बोट ठेवलं होतं. ठीक आहे, पण फक्त एकदा. गेल्या 2.5 वर्षात यशवर्धननं एकदाही नक्षशी संपर्क केला नाही. नक्की त्याचा काय हेतू असेल हा विचार करून करून नक्ष वैतागत होता. फ्री डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींची सर्व एपिसोड्स.